नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेसोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यामध्ये विशेष मोहीम राबविली जाणार आहे। ही मोहीम 21 फेब्रुवारी 2024 वार बुधवारपर्यंत प्रभावीपणे राबविल्या जाणार आहे। राज्याचे कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या माध्यमातून या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाचे निर्देश देण्यात आलेले आहे। या मोहिमेच्या अंतर्गत शेतकऱ्यांची ई-केवायसी करणं, ज्या शेतकऱ्यांची अजून नोंदणी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेकरता नोंदणी करणे, त्याचप्रमाणे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडणे, अशा प्रकारे वेगवेगळ्या बाबींची पूर्तता या मोहिमेच्या अंतर्गत केली जाणार आहे। आणि या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकरी यांनी स्वतः हजर राहणे आवश्यक आहे। शेतकरी यांची केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरील OTP व्हेरीफाय करण्यासाठी शेतकरी CSC सेंटरवर जाऊन देखील आपली प्रक्रिया पूर्ण करू शकतात। त्याचप्रमाणे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे केवायसी करत असताना हाताचे अंगठे व इतर बोटे बायोमेट्रिक मशीनवर न येणे। आणि यासाठी सरकारच्या माध्यमातून अशा शेतकरी यांच्या केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी फेस ऑथेंटिकेशन ॲपद्वारे केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे। त्यामुळे ज्या शेतकरी मित्रांचे केवायसी करण्यासाठी बायोमेट्रिक मशीनवर बोटे येत नसेल अशा शेतकरी यांनी मोबाईल ॲपद्वारे फेस ऑथेंटिकेशनद्वारे आपले केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी। यासाठी शेतकरी यांनी तालुकास्तरीय कृषी कार्यालय व CSC केंद्राची मदत घ्यायला पाहिजे। ज्या शेतकरी यांचे पीएम किसान योजनेचे पैसे मिळवण्यासाठी अडचण येत असेल त्यांनी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये आपले पोस्ट पेमेंट बँकचे खाते उघडून घ्यावे। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 16व्या हप्त्याचा लाभ हा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मिळणार आहे। म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या हप्त्यामध्ये पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता हा शेतकरी यांना वितरित केला जाणार आहे। सध्या स्थितीमध्ये पीएम किसान योजनेकरता जी मोहीम राबविण्यात येत आहे त्या मोहिमेच्या निकषाच्या अधीन राहून अटी व नियमांची पूर्तता केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेच्या पुढील हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे। तसेच पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र झालेले लाभार्थी शेतकरी यांनाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ देखील मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकरी यांना अजून पीएम किसान योजनेचा लाभच मिळाला नाही किंवा ज्यांनी पीएम किसान योजनेसाठी अजून नोंदणीच केली नाही अशा शेतकरी यांनी या पीएम किसान योजनेच्या मोहिमेचा लाभ घ्यावा व पीएम किसान योजनेसाठी आपली नोंदणी करावी, असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी राज्यातील या योजनेपासून वंचित असलेल्या शेतकरी यांना केलेले आहे। मित्रांनो, या अगोदर राज्य सरकारच्या माध्यमातून 6 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये 45 दिवसाची विशेष मोहीम राबविण्यात आली होती आणि याच मोहिमेच्या अंतर्गत राज्यातील 1,04,000 शेतकऱ्यांना ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यात आले होते व 3,01,000 शेतकरी यांची नवीन नोंदणी पीएम किसान योजनेसाठी करण्यात आली होती आणि या नोंदणी प्रक्रियेला पूर्णपणे शासनाकडून मंजुरी देखील देण्यात आलेली आहे व हे सर्व शेतकरी आता पीएम किसान सन्मान निधी योजनेसोबतच नमो शेतकरी किसान योजनेसाठी देखील पात्र करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे क्षेत्रीय स्तरावर अधिक प्रभावीपणे पीएम किसान योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व जिल्हा अधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक आणि कृषी अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले आहे। तसेच या योजनेच्या कोणत्याही समस्याकरता संबंधित गावातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांची मदत शेतकरी घेऊ शकतात। अशा प्रकारचे आवाहन कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण दिलीप झेंडे यांनी शेतकरी यांना केलेले आहे। तर मित्रांनो, एकंदरीत राज्यातील पीएम किसान या केंद्र सरकारच्या अतिशय महत्त्वाच्या योजनेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेचा फायदा सर्व शेतकरी मित्रांनी घ्यावा, जेणेकरून आपण पीएम किसान योजनेचे लाभार्थी व्हाल व आपल्याला पीएम किसान योजनेसोबतच नमो शेतकरी या योजनेचा देखील लाभ मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या नवीन नोंदणीसाठी अंमलबजावणी केली जात आहे, या मोहिमेचा आपण नक्कीच फायदा घ्यावा। याबाबतचा विशेष असा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आज घेऊन आलो होतो। शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल की शासकीय योजना या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण नेहमीच शासनाचे नवनवीन उपक्रम, शासनाच्या योजना व उपयुक्त अशी माहिती घेऊन येण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो। त्यामुळे आपल्या या चॅनलला सहकार्य करायला विसरू नका, म्हणजे चॅनलला सबस्क्राइब नक्की करा,
पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.